शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विदर्भ। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून मोठ्या चर्चेला तोंड फुटलं होतं। या प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जवळ जाणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। स्थापनेपासून आम्ही काम करत आहोत। अनेक वर्षांचा एकत्रित काम करण्याचा आमचा अनुभव आहे। त्यामुळे अधिक एकत्र येऊन काम करण्याची आमची भावना वाढली तर आश्चर्य वाटायला नको असं देखील ते म्हणाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत। राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलाय। छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रिपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत। तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा। भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे अशी टीका देखील सुहास कांदे यांनी केली आहे। बीडमध्ये मोदींच्या सभेनंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या क्लिप संदर्भात स्वतः पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। खरं तर ती क्लिप अदखलपात्र आहे। तुम्ही 1000 वेळा हे क्लिप ऐकल्यावरही तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल। विशेष म्हणजे मोदींची सभा झाल्यावरच ही क्लिप व्हायरल का झाली असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी उपस्थित केलाय। लोकसभा निवडणुकीत आम्हाला 35च्या पुढे जागांचा अंदाज आहे। या फेज नंतर आम्ही 40 जागा जिंकणार असं शरद पवार साहेब म्हणतील असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पक्ष विलीनीकरणावरून पवार साहेबांनी जे वर्तवले ते 100% खरं आहे। राजकारणात सध्या चिखलफेक सुरू झाली असल्याचे ते म्हणाले। तसेच त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे। अजित पवार कुठे आणि कुठल्या विचाराने जाऊन बसले याचा त्यांना पश्चाताप होईल। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पहिले अग्निवीर ठरतील अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे। अखेर 17 मे रोजी मुंबईत पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मनसेला शिवाजी पार्क येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आले। या मैदानावरून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत होतं। अखेर सभेसाठी मनसेला मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे। यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विदर्भ। 1993च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय असा आरोप भाजपाने केलाय। मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्याचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे। त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहे। परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली आहे असंही भाजपाने म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांना माकड म्हणून संबोधलं होतं। त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे। हा प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय। आपले स्थान संकटात आल्याची त्यांना भीती वाटत आहे अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे 30 ते 35 खासदार निवडून येतील असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रात मिळणारे समर्थन पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गायब झाल्याची टीका पवार यांनी केली आहे। नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालय 10 मे रोजी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे।
तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा आहे। सनातन संस्थेच्या 5 सदस्यांवर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे। पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी 10 मेला निकालपत्राचे वाचन करण्यात येईल। लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे 3 टप्पे पार पडले असून 4थ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे। भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलाय। अमित शहा हे इंडिया आघाडीमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांना पंतप्रधान करतो असं राऊत यांनी म्हटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।